नांदेडमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे। नांदेडमध्ये एका बापाने आपल्या पोटच्या मुलीची हत्या केलेली आहे। सासरच्या मंडळींनी या मुलीला आपल्या प्रियकरासोबत रंगेहात पकडलं आणि त्यानंतर या मुलीला माहेरी घेऊन जा असा त्यांनी त्या वडिलांना सल्ला दिला। आता या मुलीमुळे आपली प्रचंड बदनामी झालेली आहे। याचा राग मनामध्ये ठेवत या मुलीला आणि तिच्या प्रियकराला या वडिलांनी संपवलेला आहे। अशा अनेक घटना गेल्या आठवड्याभरात घडलेल्या आहेत। कुठे कुठे नेमकं काय घडलंय या रिपोर्टमध्ये पाहूयात। नांदेडमध्ये एका बापानं विवाहित मुलीसह तिच्या प्रियकराला संपवलं। पुण्यात एकाच मुलासाठी 2 तरुणींची तुंबळ हाणामारी। पुण्यातच महिलेनं पतीच्या प्रेयसीचं अपहरण करून बेदम चोप दिला। बीडमध्ये एकाच बॉयफ्रेंडवरनं 2 मैत्रिणींचं भांडण, एकीची हत्या। महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरात घडलेल्या या 4 घटना, 4ही घटना वेगवेगळ्या ठिकाणांवर घडल्या, पण या सगळ्या घटनांमध्ये सामायिक धागा एकच, तो म्हणजे प्रेमाचा त्रिकोण। नांदेडमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या मुलीला आणि तिच्या प्रियकराला बापानंच संपवलंय। मृत संजीवनी कमळेचं वर्षभरापूर्वी थाटामाटात लग्न झालं होतं। लग्नापूर्वी संजीवनीचं लखन भंडारे या तरुणाशी प्रेमसंबंध होते। लग्नानंतरही दोघांमध्ये फोनवरनं बोलणं सुरूच होतं। सोमवारी सासरची मंडळी काही कामानिमित्त घराबाहेर गेली, तेव्हा संजीवनीनं तिच्या प्रियकराला घरी बोलावलं। दोघंही सोबत असताना सासरची मंडळी अचानक घरी परतली। त्यांनी हा सगळा प्रकार मुलीच्या वडिलांना सांगितला आणि तिला घरी न्यायला सांगितलं। बदनामी झाल्याच्या रागातनं वडिलांनी मुलगी आणि तिच्या प्रियकराला संपवायचं असं मनाशी पक्क केलं। मुलीचे वडील, काका आणि आजोबा मुलीला आणि प्रियकराला घेऊन घरातनं बाहेर पडले। मुलीचं सासर गोळेगाव आणि माहेर बोरजुन्नी, दोन्ही गावं अगदी शेजारी, पण वाटेतच तिघांनी मिळून दोघांना संपवलं आणि वाटेतील एका विहिरीत दोघांचे मृतदेह फेकून दिले। यानंतर मुलीचे वडील स्वतः पोलीस ठाण्यात पोहोचले। मुलीला आणि प्रियकराला मारून विहिरीत फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली। हा सगळा प्रकार ऐकून पोलिसांचेही धाबे दणाणले होते। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। गावकऱ्यांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढले आणि ही तिच्या घटना तिच्या घरच्यांना कळाल्यानंतर तिच्या माहेरचे लोक गेले आणि त्यांना वापस घेऊन येताना रस्त्यातच मारलं आणि विहिरीमध्ये टाकलं असं थोडक्यात माहिती आम्हाला मिळालेली आहे। आणि सध्या मुलीची बॉडी मिळालेली आहे, आणखी मुलाची बॉडी मिळालेली नाही। पुढील घटनेचा जे आहे ते तपास आणखी पोलीस करत आहेत। सध्या तरी 3 आरोपी आहेत आणि ते ताब्यात आहेत आणि पुढील अधिक तपास चालू आहे। तिकडे मुलाचे वडीलही यांचा शोध घेत होते। गोळेगावात संजीवनीच्या घरी घडलेला प्रकार त्यांनाही कळला होता, पण तिथे पोहोचण्याआधीच मुलीच्या बापानं सगळा कार्यक्रम उरकला होता। मुलीला गोळेगावला दिलतं 1 वर्ष झालं। 1 वर्ष झालं। आता ह्याच्या नंतर काय मुलगी फोन करत होती, काय होती आम्हाला माहित नाही सर। हे आजच कळलं की मुलाला बोलून घेतली म्हणायचं। म्हणजे तिथं गेल्याच्या नंतर फोन आल्यावरच कळलं की माझा मुलगा तिथं गेला म्हणायचं। काय आता मागणी काय तुमची? आता काय मागणी सर, एकतर माझ्या मुलाचं वय 18 झालेली नाही, 16-17 वर्षाचा मुलगा आहे माझा। न्याय भेटाव। कोण मारलं काय माहिती झालं? वडिलांना, पोरीच्या वडिलांना आणि तिघा बाप लोकांना मारले। आता ही दुसरी घटना बघूया। बॉयफ्रेंडसाठी वाटेल ते असंच हे चित्र आहे असं म्हणावं लागेल। पुण्यात येरवड्यात बॉयफ्रेंडवरनं मुलींमध्ये राडा झाला। कोणी लाथा मारतंय, कोणी बुक्क्या, कोण कानाखाली, कोण केस सोडतंय तर कोणी शिव्या देतंय। मुलींमधलं हे गँगवॉर सुरू आहे ते केवळ बॉयफ्रेंडला मेसेज का केला यावरनं। बॉयफ्रेंडला एका मुलीनं मेसेज केला हे कळताच सदर मुलगी टोळी घेऊन येरवड्यातल्या नेताजी शाळा परिसरात धडकली आणि थेट सुरू झालं गँग वॉर।
दुसरीकडे बीडमध्ये एका मैत्रिणीनं आपल्याच मैत्रिणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दोन्ही मैत्रिणींचा एकच बॉयफ्रेंड होता. त्यातून एकीनं दुसरीची हत्या केली. विशेष म्हणजे या दोन्ही मैत्रिणी विवाहित होत्या. ज्या महिलेची हत्या झाली ती महिला होमगार्ड होती. आरोपी वृंदावनी फरताळेने होमगार्ड मैत्रिणीला घरी बोलावून घेतलं. घरामध्ये दोन्ही मैत्रिणींचा बॉयफ्रेंडवरनं वाद झाला. वादानंतर वृंदावनी फरताळेने होमगार्ड महिलेची मुलाच्या मदतीनं हत्या केली. हत्येनंतर मृतदेह एका बॉक्समध्ये घेऊन जातानाचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलं. यासाठी शेजारी राहणाऱ्या महिलेची दुचाकी वापरण्यात आली. इतर साहित्य न्यायचंय असं सांगून ती दुचाकी घेतली. त्याच दुचाकीवरनं मृतदेह उमरत जहांगीर परिसरात फेकून देण्यात आला. पुण्याच्या हिंजवडीत एका महिलेनं थेट पतीच्या प्रेयसीचं अपहरण केलं. त्यानंतर तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. पण पोलिसांनी याचा तपास केल्यानंतर पती, पत्नी आणि वो असा हा प्रेमाचा ट्रायंगल होता. गेल्या 2 वर्षांपासून आरोपी महिलेच्या पतीचे या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघे एकाच कंपनीत काम करायचे. पण हे प्रकरण पत्नीपर्यंत पोहोचल्यानंतर तरुणीला दुसऱ्या कंपनीत नोकरी लावून दिली. तरुणी आणि आरोपी महिलेचा पती आता निर्धास्त झाले होते. दोघेही लपून छपून एकमेकांना भेटत राहिले. याची कुणकुण महिलेला लागली आणि पतीसोबत जोरदार भांडण झालं. पती ऐकत नव्हता आणि तरुणीला सोडायलाही तयार होत नव्हता. त्यामुळे पत्नीच्या रागाचा पारा चढला. महिलेनं तरुणीला फोन केला. तुमचं पार्सल आलंय असं सांगितलं. तरुणी कंपनीतनं बाहेर आल्यानंतर तिला गाडीत ओढलं. पत्नीनं, तिच्या आईनं आणि भावानं तरुणीला मारहाण केली. आरोपी महिलेनं तरुणीला माझ्या पतीसोबत पुन्हा दिसल्यास बघून घेईन असं धमकावलं. या प्रकरणात दोन्ही पक्षांनी समजुतीने वाद मिटवण्याचा निर्णय घेतलाय. पण पतीला प्रेयसीपासून दूर करण्यासाठी महिलेनं जे पाऊल उचललं तो पिंपरी चिंचवडकरांच्या चर्चेचा विषय ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.